अकोला शहर के खदान थाना क्षेत्र में हुई 11 चोरियों का पुलिस ने सफलतापूर्वक पर्दाफाश किया है। पुलिस ने दो आरोपियों शेख अहमद उर्फ आरिफ और तेजस कैलाश खोबरागड़े को गिरफ्तार किया है। 24 जून को यगेश जोशी नामक नागरिक ने 47,200 रुपए की चोरी की शिकायत की थी। गुप्त सूचना और सघन जांच के आधार पर आरोपियों को हिरासत में लिया गया। पूछताछ में उन्होंने 11 चोरियों की बात कबूल की। पुलिस ने आरोपियों के पास से 113 ग्राम सोना, 2.910 किलो चांदी, 2 मोटरसाइकिल और अन्य सामग्री सहित कुल 14,32,500 रुपए मूल्य की संपत्ति जब्त की है। इस कार्रवाई को पुलिस अधीक्षक आरजे चांडक, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी और खदान पुलिस निरीक्षक मनोज केदारे की टीम ने अंजाम दिया। ये अकोला पुलिस की बड़ी उपलब्धि मानी जा रही है। पोलीस स्टेशन खदानमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। वेगवेगळ्या कलममध्ये केशवनगरमध्ये घरफोडी अशी घडली होती। त्याच्यानंतर त्याच्या तपासामध्ये आमची टीम लागली होती। एसडीपीओ सतीश कुलकर्णी, पीआय मनोज केदारे आणि आमची डीपीची टीम वेगवेगळे दृष्टिकोनातून यांचा तपास सुरू होता। त्याच्यामध्ये जेव्हा आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले, अत्यंत मेहनतीने गोपनीय माहिती भेटली। नंतर तांत्रिक दृष्टिकोनातून पण आरोपीचा शोध लावला, तर ते आरोपी निष्पन्न झाले। तर त्याच्यामध्ये खूप चांगला इंट्रोगेशन आरोपीचा झाला आणि त्याच्यामध्ये असं आढळून आल्यास की हे आरोपींनी टोटल 11 घरफोडी केलेली आहे। मागचे 1-2 वर्षामध्ये अशी 11 घरफोडी यांनी खदान जिल्ह्यामध्ये केलेली आहे। तर ते सर्व घरफोडी आज ते उघडण्यात आलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जे रिकव्हरीचा पर्सेंटेज आहे, कारण की इतर घरफोडी डिटेक्शनमध्ये पोलिसांना नेहमी इश्यूज असतात, कारण की कधी क्लूज भेटत नाही, किमान कधी सीसीटीव्ही नसतात, किमान कधी घरामध्ये कोणीच नसतात। तर त्यामुळे घरफोडी डिटेक्शन सुद्धा एक म्हणजे अवघड काम आहे। घरफोडी जर डिटेक्ट झालेलीच आहे, 11 घरफोडी झाली डिटेक्ट, परंतु त्याच्यामध्ये जे रिकव्हरी पर्सेंटेज आहे ते पण अतिशय चांगलं आहे। 90% रिकव्हरी पर्सेंटेज आहे याच्यामध्ये आणि जवळपास 14,30,000 असा मुद्देमाल आम्ही यांच्याकडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 113 ग्राम सोना आहे, जवळपास 3 किलोग्राम चांदी आहे, 4,000 रोख रक्कम आहे, 2 मोटरसायकल आहे जे यांनी घरफोडीमध्ये वापर केलेली आहे आणि जे आरोपी आहे यांचा जुना पण क्राईम रेकॉर्ड आहे। काही अमरावतीमध्ये एकाने घरफोडी केली आहे, एकाने नवी मुंबईमध्ये असं केली आहे। तर एकदम यशस्वीपणे यांची एक कामगिरी PS खदानची झालेली आहे आणि आज आपल्या मार्फतून मी हे पण यांना 25,000चा रिवॉर्ड पण घोषित करतो, कारण की एक खूप मोठी एक कामगिरी आहे आणि असंच कामगिरी हे सुरू राहील आणि अकोला पोलिसांतर्फे सतर्कपणे आमचा हेतू आहे की प्रिव्हेंट झाली पाहिजे, परंतु कधी कधी खेड्यापाड्यातून किंवा ओपन एरियाज असतात तर घरफोडी होत असतात। तर असं डिटेक्शन अजून टीमला मोटिवेट करेल आणि पूर्ण अकोला पोलिसांचा एक यशस्वी कामगिरीला मी यांचा DB टीमला अभिवादन करतो, एसडीपीओचा, पीआयचा आणि हे जे काही आता जे माल सापडलेला आहे, पुढचे कोर्ट ऑर्डर्स जे काही आम्हाला मिळतील त्याच्यामध्ये परत हे लोकांना त्यांचा माल जे काही मालमत्ता आहे सोन्या चांदीच्या त्यांना परत